जो थांबला तो संपला. जो व्यक्ती जीवनामध्ये स्टॉप घेतो, आणि स्टॉप घेण्याचं कारण काय? मला परिश्रम करायला नको, मला धावायला नको, लोक धावतात त्यांच्याबरोबर मला पळायला नको, त्याच्यापेक्षा जास्त मला परिश्रम करायला नको. आणि बायबल काय सांगतं माहिती का? सगळे धावत आहेत, तुम्हीच बिछाण्यामध्ये पडलेले आहात. सगळे कष्ट करत आहेत, तुम्हीच लंगड्या सबबी सांगत आहात. तुम्ही म्हणता की जगात मंदी आहे, मला काम नाही. तुम्ही म्हणता सगळीकडे करोना आहे, मी वाचणार नाही. पण करोना झालेले लोक बरे होऊन घरी येतात, ते धावतात. 99 वर्षाचा म्हातारा, 100 वर्षाचे आणि म्हातारी बरी होऊन घरी येतील. त्यांनी त्यांची स्पर्धा जिंकली, पण 30 वर्षाचा तरुण घरामध्ये घाबरून बसलेला आहे, कारण त्याच्याकडे धावण्याची कुवत नाही. एका मुलीचा मला फोन आला, चांगली एज्युकेटेड मुलगी, आणि तिची आई तिची समस्या सांगायला लागली. ती जेवत नाही, तिचं जेवण बंद झालेलं आहे. म्हटलं कारण काय? तिला असं वाटतं की नाही, करोना मला पण होणार आहे, म्हणून ज्याही व्यक्तीला ती पाहती ती घाबरती आणि म्हणते की नाही आता करोना होऊन मी मरून जाणार आहे. इथंच तुम्ही स्पर्धा हरलेला आहात. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, अरे मरणात तुझी नांगी कुठे आहे? जर तुमचा ख्रिस्त मरणातनं विजयी झाला, मग तुम्हाला पण धावायचं आहे. आमेन. आणि कशासाठी धावायचं माहिती का? जिंकण्यासाठी. हालेलुया. एक रेस आहे, एक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये धावणाऱ्या व्यक्तीला किंमत आहे. आमेन. प्रेक्षकगृहामध्ये बसून टाळ्या वाजवणं हे तुमच्यासाठी काही नाव नोंदण्याचं काम करणार नाही. ग्राउंड वरती जो धावतो ना, त्याच्याकडे ट्रॉफी असणार आहे, आणि बायबल सांगतं बक्षीस मात्र तुमच्याकडे असणार. आमेन.